अमरावती महानगरपालिकेच्या आगामी रणसंग्रामाकरिता आता राजकीय हालचालींना वेग आला आहे। राजापेठ येथील युवा स्वाभिमान पार्टीच्या मुख्य कार्यालयात आजपासून उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात झाली आहे। पहिल्याच दिवशी इच्छुकांनी मोठी गर्दी केली होती, तर निवड समितीने 123 उमेदवारांची कसून चाचणी केली आहे। पाहूया या प्रक्रियेचा सविस्तर आढावा। अमरावतीच्या राजापेठ येथील युवा स्वाभिमान पार्टीच्या मुख्य कार्यालयात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार निवड प्रक्रियेचा पहिला दिवस अत्यंत यशस्वीरित्या पार पडलाय। एकूण 438 इच्छुकांनी उमेदवाराकरिता अर्ज दाखल केले असून त्यापैकी पहिल्या दिवशी 123 उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्यात। यावेळी इच्छुकांच्या सामाजिक कार्याचा अनुभव, त्यांची पक्षनिष्ठा आणि स्थानिक प्रश्नांची जाण यावर निवड समितीने भर दिलाय। राष्ट्रीय अध्यक्ष निळकंठराव कात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडली आहे। यावेळी समितीमध्ये सुनील राणा, प्राध्यापक अजय गाडे, नंदीश अंबाडकर यांच्यासह कोर कमिटीचे अनेक दिग्गज सदस्य उपस्थित होते। उमेदवारांची ही गर्दी पाहता युवा स्वाभिमान पार्टी यावेळी पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट होत आहे। आगामी काळात उर्वरित उमेदवारांच्या मुलाखती पार पडणार असून कोर कमिटी अंतिम नावाची घोषणा करेल। युवा स्वाभिमान पार्टीच्या या सक्रियतेमुळे अमरावतीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे।